जय जिजाऊ जय शिवराय बांधव. महाराष्ट्रामध्ये लाभार्थी टोळीनं एक रूढ आणि परंपरा चालू केली आहे. अगोदर खून करायचा, मारामाऱ्या करायच्या, एखाद्या पुतळ्याची विटंबना करायची, महिलेची छेड काढायची आणि पळून जायचं आणि व्हिडिओ बनवायचा, मी निर्दोष आहे म्हणून या प्रकरणामध्ये समाजाला ओढायचं. समाज पूर्ण गेल्याच्या नंतर पूर्ण ओबीसी समाजाला या प्रकरणामध्ये ओढायचं. काही कारण नसताना आपण स्वतः अगोदर गुन्हा करायचा. गुन्हा केल्याच्या नंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी इतर समाजाला आणि ओबीसी समाजाला या गुन्ह्यामध्ये ओढायचं, प्रकरणामध्ये ओढायचं आणि मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करायचा. हा प्रकार काहीसा 1 वर्षापूर्वी वाल्मिक कराडने केला होता. संतोष देशमुख याच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांची हत्या करून तो फरार झाला होता आणि फरार झाल्याच्या नंतर तो आपल्या समाजाला रस्त्यावरती उतरवतोय आपल्या पूर्ण सपोर्टसाठी. पुन्हा नंतर एक व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बनवल्याच्या नंतर मी संतोष देशमुख या प्रकरणामध्ये माझा काहीही संबंध नाही आहे. अटक झाल्याच्या नंतर 1 वर्षामध्ये त्याच्यावरती आरोप सिद्ध होतात. आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर त्याचा समाज ही गपची बसतो. नंतर 1 वर्षाच्या नंतर चिखला या गावी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिथं छत्रपती शिवरायांची विटंबना होते. एका महिलेची छेड काढली जाते. तोही सरपंच त्या गावचा तो पळून जातो आणि पळून जाऊन त्याच महिलेवरती आरोप करतो. ती महिला माझ्या घरामध्ये आली होती, तिचा भाऊ माझ्या घरामध्ये आला होता आणि जबरी चोरी केली आणि माझ्याच मिसेसचा विनयभंग केला. अरे जो आरोपी असतो तो पळून जातो, जो निर्दोष असतो तो जाग्यावर थांबतो. तू निर्दोष असतील तर तू पळून का गेला? पळून जाऊन त्याच ज्या छत्रपती शिवरायांची विटंबना होऊ नये म्हणून त्या महिलेनं त्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला कवटाळलं आणि त्याच महिलेचा विनयभंग ह्या सरपंचांनी करण्याचा प्रयत्न केला आणि तोच पळून गेला आणि त्याच महिलेवरती तो आरोप करतो. चिखला या गावी छत्रपती शिवरायांची जी मूर्तीला कवटाळली होती ती महिला, त्याच्यावरतीच आरोप करतोय. अरे लाभार्थी टोळीनो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पूर्ण ओबीसी समाजाला या प्रकरणामध्ये उतरवताय आणि ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करताय. मराठे आणि ओबीसी कधीही हे वाद होऊ देणार नाहीत. म्हणून सांगतो बांधवांनो, अशा प्रवृत्तीपासून आत्ता सावध व्हा आणि ओबीसी आणि मराठा वाद कधी लागणार नाही हा प्रयत्न आपण जरूर करायचा आहे. फक्त लाभार्थी टोळी या प्रकरणामध्ये आहे, दुसरं काही नाही. स्वतःच्या फायद्यासाठी लाभार्थी टोळे असे प्रयत्न करत राहणाऱ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा.